चला नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. दयानंद प्रल्हाद लांडगे, राहणार नायगाव, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. बरं. तर आज आपण कुळपिण्यासाठी आलेलो आहोत. हो. बरोबर आहे का? तर हे सोयाबीन पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते? हे सोयाबीन पूर्णतः जैविकमध्ये पद्धत तयार केलेलं आहे. पूर्ण जैविक आहे. याला सेंद्रिय खत नाही, सेंद्रिय फवार आपलं रासायनिक खत नाही, रासायनिक फवारणी नाही, काही नाही. आणि पूर्णतः सेंद्रियमध्ये आहे. सध्या नंबर 1चं पीक आहे. पूर्णतः ते जैविकचं, ते बाटल्या भूमी पॉवर, ते जे खत आहे ते सगळं वापरलेलं आहे याला. ओके. सध्या तर चांगलं आहे. आणि आता आम्ही तर आता- 12व्या दिवशी कोळपण करत आहोत. हां, तर बघा आता तुम्ही आपलं जे सेंद्रिय पद्धतीचं जे सोयाबीन आहे, हे आज तारीख आहे 26/6/2024 आणि हे सोयाबीन आपण 14/6/2024ला पेरलेले आहे. हो. तर इतर लोक जे तणनाशक सोयाबीन पेरताना फवारतात आणि आता आपण तर काही फवारलेलं नाही, तर तुम्हाला दोन्हीतला काय फरक वाटतो? हे सोयाबीन लवकर कोळपाय आले. ह्याचा परिणाम म्हणजे जे तणनाशक फवारलं नसल्यामुळे लवकर कोळपाय आले. आणि तणनाशक जर फवारलं तर सोयाबीन कमीत कमी 8 दिवस का होईना पण कोमात जाते. त्याच्यामुळं सोयाबीन कोळपाय लवकर येत नाही. म्हणजे आपल्याला एकतर फायद्याची शेती करायची, आपल्याला खर्चाची शेती करायची नाही आणि उत्पादन वाढ करायचं आहे. मग ते त्यासाठी जैविकच वापरावं तर लागणार. जैविक वापरून जर आपण जर कोळपणीचा खर्च आणि फवारणीच्या खर्चामध्ये तुम्हाला काय कुठला खर्च जास्त असं वाटतो? थोडं फवारणीचा खर्च कमी होत असेल, पण ते मध्ये जमिनीची आणि पिकाची दोन्हीची नुकसान होते. त्यामुळं कोळपण केलेलं कधीही चांगलं. म्हणजे कोळपेन केल्याच्या नंतर तण तर जातं पण जमीन पुन्हा जमीन आट येते, सोयाबीन उचलत आहे, तुमचं एक खोर पण वाचतंय, फवार पुन्हा रानाची अट येते, महत्वाचं रानाची अट. तर आता इथं थोडं वयस्कर शेतकरी आमचे बापू आलेले आहेत. काय तर बापू, तुमचा तर आता शेतीमध्ये जवळजवळ 40-50 वर्षाचा अनुभव आहे. तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ह्या सोयाबीनचा शेती आणि पीक बघून? एक व्यक्तीची शेती म्हणजे कशी आहे की बिगर खर्ची जर करायचं म्हणलं तर आपापल्या मनातून करणे, रासायनिक खताची जास्त वापर करायचा नाही. बरं. पुन्हा शेवटी कोळपण आपल्याला होता कोशिश पहिलं हां, कोळपण करणे. म्हणजे जेवढ्या लवकर 10-12व्या दिवसापर्यंत आपल्याला कोळपण करता येते आणि कोळपण्यासाठी आपण छोट्या फासेट सुद्धा उपलब्ध करू शकतो समजा. आणि जर त्या पद्धतीनं जर तयार केलं तर तणनाशक लोकांनी फवारावं का कोळपणी लवकर कोळपणी करावी. आणि शेवटी तुम्ही 2 खुरपण केल्यानंतर तुम्हाला काकरे जर राहिल्या तर उपटून घ्यायचं तर किंवा खुरपणी करून घ्या. म्हणजे हलका जातं आपण ना तुम्हाला. खुरपणीचा खर्च कमी होतो, रान भुसभुशीत होतं हां. आणि रानाला अट येते. आठ येते. आणि शेवटी कोमा जात नाही. म्हणजे आजचं हे पीक बघून तुम्हाला काय वाटतं समजा? आजचं पीक म्हणजे रासायनिक पेक्षा वाढ जास्त आहे, वाढ चांगली आहे का त्याच्यापेक्षा? रासायनिक पेक्षा वाढ चांगली आहे. ओके, धन्यवाद.